डॉक्टर भाऊसाहेब लोखंडे श्रद्धांजली सभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रणजित मेश्राम, या श्रद्धांजली सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय ताराचंद्र खांडेकर, डॉक्टर प्रज्ञा बागडे येणार आहेत, भाऊसाहेबांचे सुपुत्र अशोक घोष, कन्या करुणा आणि सुरुवातीला ज्यांनी प्रास्ताविक केलं ते आमचे मित्र इमो नागावळे, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज डॉक्टर भाऊसाहेब लोखंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. भाऊसाहेबांचं जीवन आणि कार्य आपला सर्वांना परिचित आहे. या नागपूर भूमीमध्ये ही बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशामध्ये जरी कार्य केलं असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनांची स्थापना ही नागपूरलाच झालेली आहे आणि ऐतिहासिक धम्मक्रांतीसुद्धा नागपूरलाच झालेली आहे. आणि त्यामुळे ही केवळ कर्मभूमी नाही तर ती वैचारिक भूमी आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेनं असलेली वैचारिक भूमी आहे. साहित्य क्षेत्रामध्ये आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस दिल्लीचे किंवा मद्रासचे किंवा गुजरातचे असे साहित्यिक आमच्या परिचित आहेत. आणि ते नागपूरला आल्यानंतर त्यांना जी अनुभूती येते, त्यांचं असं म्हणणं आहे की नागपूर ही आमच्यासाठी ऊर्जाभूमी आहे. आम्ही या ठिकाणून काहीतरी लोकांशी चर्चा करून काहीतरी आम्हाला प्राप्त होत असतं आणि त्यासाठी नागपूरला येणं आमच्यासाठी अनिवार्य आहे, अशा भावना त्यांनी अनेक लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत. पण हे सगळं त्यांना वैचारिक खाद्य जे मिळते हे केवळ पुस्तकातून मिळत नाही, तर नागपूरमध्ये काही ज्या व्यक्ती सन्माननीय व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्या संपूर्ण वैचारिकतेचे आधारस्तंभ आहे. त्यामध्ये डॉक्टर गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, ताराचंद्र खांडेकर, रणजित मेश्राम आणि भाऊसाहेब लोखंडे हे प्रमुख नावं या नागपूरमधली आहेत. आणि यांचा प्रभाव साहित्य क्षेत्रावर प्रचंड प्रमाणामध्ये होता. परंतु या कोरोना काळामध्ये आमच्यामध्ये जसा एखादा भूकंप यावा आणि त्यामध्ये अनेक लोक गडप होऊन जावे अशी परिस्थिती या नागपूरमध्ये आलेली आहे. या ऐतिहासिक भूमीतून ऐतिहासिक लोकच या करोना काळामधून निघून गेलेले आहेत. मला तर अत्यंत धक्का बसला. मी सुद्धा करोनाग्रस्त होतो काही काळ आणि बसल्या बसल्या माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की एकावर एक लोक आपल्यामधून निघून जात आहे. आपण इथेच नाही तर संपूर्ण भारतातून. आणि मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की अत्यंत महत्त्वाचे लोक जे आंबेडकरी चळवळीचे शिलेदार आहेत ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांच्यावर एखादा ग्रंथ काढावा, यासाठी स्मृतिगंध नावाचा एक ग्रंथाचं मी आयोजन केलेलं आहे. आणि संपूर्ण भारतातून म्हणजे दिल्लीपासून गुजरातपासून तर गोवापर्यंत या संपूर्ण भारतातून 55 लोक मी निवडले आणि त्याच्यावर एक ग्रंथ येत्या धम्मचक्र प्रवर्तनापर्यंत प्रकाशित करण्याचा माझा मनोहित आहे. ही गोष्ट यासाठी सांगतो की ॲडव्होकेट संदेश भालेकर एक चळवळीचा चांगला प्रवक्ता हा आपल्यामधून निघून गेला आणि त्याच्यावर सुद्धा लेखाचं प्रयोजन होतं. मी ॲडव्होकेट वैभव ओगलेला सांगितलं की तुमचा मित्र आहे तो आणि तुम्ही संदेश भालेकरावर एक चांगला लेख लिहून द्या. त्यांनी मला लेख लिहून दिला. मी तपासला. तो या
ग्रंथामध्ये समाविष्ट केला. आत्ताच 5-6 दिवसापूर्वी वैभव ओगले आमच्यामधून निघून गेला. हे काय सुरू आहे? हे आपल्या समाजाला न सहन होणाऱ्या बाबी आहेत. आणि म्हणून या सर्व लोक झाल्यामुळे आता भाऊसाहेबांची श्रद्धांजली आपण सुरू केली. किती लोकांच्या श्रद्धांजली घेणारे या ठिकाणी अशी परिस्थिती या देशामध्ये आली, या नागपूरमध्ये आलेली आहे. भाऊसाहेब एक वैचारिक प्रस्थ होतं. आणि या नागपूर नगरीमधून 1-2 वैचारिक धारा आहेत. त्याला आम्ही प्रतिकात्मक जर सांगायचा प्रयत्न केला तर दीक्षाभूमी आणि एक संघभूमी. संघभूमी कशासंबंधी निर्दिष्ट आहे तुम्हाला माहीत आहे. या 2 वैचारिक धारेचा संघर्ष या नागपूरमध्ये तुम्हाला दिसेल. पण भाऊसाहेब या 2 विचारप्रवाहामध्ये दीक्षाभूमी विचारप्रवाहाचं खऱ्या अर्थाने त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी शिरोधारी मानलेला आहे. पण केवळ बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनेक लोक तुम्हाला दिसतील. संघाचे लोकसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांसोबत बुद्धिझमची जो गोष्ट करतो, बुद्ध धम्माची जो गोष्ट करतो, तो खऱ्या अर्थाने हा खरा आंबेडकरवादी असतो. आणि म्हणून भाऊसाहेबांनी आंबेडकरवाद हा विकसित आंबेडकरवाद जो बुद्ध धर्माला धरून घेतलेला आहे, तो विकसित आंबेडकरवाद भाऊसाहेबांनी मान्य केला आणि त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी दशापासूनच या माणसाने चळवळीमध्ये भाग घेतला. त्या काळामध्ये रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन, खांडेकर सारखे माणसं लोक, रणजित मेश्राम ही बाकी सगळी मंडळी त्या काळामध्ये रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या कार्यातूनच उभी झालेली आहे. भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये नेतृत्व केलेलं आहे. आणि अनेक राजकीय कार्यसुद्धा केले आहे, सामाजिक कार्य केलं आहे, धार्मिक कार्य केलेलं आहे. पण भाऊसाहेबांची मनोवृत्ती एका ठिकाणी स्थिर राहणारी नव्हती. त्यांना जे पटलं त्या ठिकाणी राहायचे, ज्या ठिकाणी पटलं नाही त्या ठिकाणी ते निघून जायचे, अशी त्यांची संपूर्ण मानसिकता होती. आणि म्हणून कधी रिपब्लिकन पक्षासोबत, कधी काँग्रेससोबत, तर कधी BSP सोबत, ज्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना रुचलं त्यावेळेस त्यांनी त्या पक्षामध्ये काम केलेलं आहे. विचारांच्या बाबतीत तसंच कधी रजनीकांतचा पक्ष घ्यायचा, तर कधी गोयंकाचा पक्ष घ्यायचा, तर कधी कांशीरामचा पक्ष घ्यायचा. अशा तऱ्हेची विचारधारा मान्य करून त्यांना जे पटत होतं ते त्यांनी स्वीकारलं आणि ते लोकांना उद्घोषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांना जे वाटत होतं ते इमाने इतबारे ते बोलत होतं. त्याच्यामध्ये काही कंजूशी नव्हती, काही ॲडजस्टमेंट नव्हती. जे काही आहे ते काही बोलायचं. आणि असा फरडा वक्ता जो संपूर्ण सभा गाजवेल असा फरडा वक्ता भाऊसाहेबाशिवाय कोणी नागपुरामध्ये नव्हता. भाऊसाहेबाशिवाय कोणीच नव्हता. आणि भाऊसाहेबांनी वैचारिकता तर दिलीच, पण वैचारिक भाषणाच्या आधारे श्रोत्यांची अंतःकरणं काबीज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण वैचारिकता देता देताच अशी एखादी शेर शायरी करायचे की ते श्रोत्याच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडायचे. असं त्यांच्या नेतृत्वाची, आपल्या वक्तृत्वाची कला होती. त्यांनी केवळ वक्तृत्वच केलंच नाही, तर अनेक ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्याच्यामधला महत्त्वाचा जो ग्रंथ आहे की मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव, त्यांचा PhDचा विषय होता. आणि तो PhDचा विषय म्हणजे दलित साहित्य निर्माण झाल्यानंतर संत वाङ्मयावर ज्या ज्या लोकांनी व्याख्यान किंवा वक्तव्य केलेलं आहे, भाऊसाहेबांचा ग्रंथ सोडून कोणालाही त्यावर बोलता येत नव्हतं. इतका प्रचंड ताकदीचा ग्रंथ भाऊसाहेबांचा होता. बुद्धचरित हे सुद्धा महत्त्वाचं संस्कृतमधलं जो ग्रंथ आहे तो मराठीमध्ये त्यांनी अनुवादित केलेला होता. मला माहीत आहे की बुद्ध आणि धम्मामध्ये बराचसा भाग, सुरुवातीचा भाग हा बुद्धचरित म्हणून घेतला, बाबासाहेबांनी घेतलेला आहे.
ओरिजिनल ग्रंथ हा संस्कृतचा आहे. याच्यानंतर रशियातील बुद्ध धर्म, थेर गाथा, सौदानंद, अशोकाचे शिलालेख, अयोध्या कुणाची, रामाची, बाबराची की बुद्धाची, अशा तऱ्हेचे अशोकाचे शिलालेख वगैरे त्यांचे ते ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत. पण एवढ्यानेच काम चाललं नाही, तर त्यांनी नियतकालिकसुद्धा काही काळामध्ये चालवलं होतं आणि त्या नियतकालिकाचं नाव निकाय आहे. म्हणजे त्रिपिटकामध्ये ज्या पद्धतीचं नाव असतं त्या पद्धतीचं ते नाव त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि निकायच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यांच्या या संपूर्ण साहित्याचा आढावा घेणं संक्षिप्तपणे हे सहज बाब नाही, परंतु जे काही मांडायचे हे संपूर्ण प्रामाणिकपणे ते मांडत होते. आणि समजा विरोध करायचा असेल तर एखाद्या माणसावर शत्रूसारखे ते तुटून पडायचे, वाघासारखे ते तुटून पडायचे. आणि एखाद्यावर जर प्रेम करायचं असेल तर एवढं प्रेम करत होतं की कोणीही एवढं प्रेम करणार आहे इतकं प्रेम ते करायचे. म्हणजे संपूर्ण त्यांची जी भूमिका होती ही टोकाचीच भूमिका होती असं मला वाटते. कदाचित माझं चुकलंही असेल, पण त्यांची जी भूमिका होती ही टोकाचीच भूमिका होती. इकडे विरोध करायचा तर प्रचंड विरोध करायचा, जवळ घ्यायचं तर बिलकुल हृदयाला भिडेल असं अशा पद्धतीनं घ्यायचं. परंतु त्यांनी मध्यम मार्ग या बाबतीत स्वीकारलेला नाही आणि म्हणून भाऊसाहेबांचे अनेक लोक शत्रू झालेले आहेत, अनेक लोक शत्रू झालेले आहेत. भाऊसाहेबांचे मित्रही तसेच आहेत. भाऊसाहेबांवर प्रेम करणारे प्रचंड लोक आहेत. अनेक लोक तुम्हाला दिसतील, अनेक क्षेत्रातले तुम्हाला दिसतील. आणि भाऊसाहेबांच्या या संपूर्ण भाषणशैलीने संपूर्ण देशामध्ये, केवळ भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये भाऊसाहेबांनी ज्या तऱ्हेचं वक्तव्य केलेलं आहे ते अजूनही लोकांच्या स्मरणामध्ये आहे. आणि म्हणून भाऊसाहेब त्यांच्या विचारातून जी गोष्ट जनतेसमोर मांडायची ते पुराव्यासह मांडत होते, त्याला आधार राहायचा. आणि कुठल्याही वेळी त्यांच्याशी चर्चा तुम्ही करा, भाऊसाहेबांच्या संपूर्ण त्या विचारातून, त्या बोलण्यातून एक वैचारिकताच अशी वाहत होती, प्रचंड धबधबा असा वाहत होता. आणि म्हणून तर मला असं म्हणायचं आहे की भाऊसाहेब हे आंबेडकरी चळवळीचे ज्ञानकोश होते. भाऊसाहेब आंबेडकरी चळवळीचे ज्ञानकोश होते. आणि ते केवळ ज्ञान देतच नव्हते, तर त्याच्यासोबत ते जीवनसुद्धा जगत होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माचे परिव्राजकसुद्धा ते होते. असा एक माणूस आपल्यामधून निघून जरी गेला असा तरी साहित्याच्या रूपाने तो माणूस अमर झालेला आहे. या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भाऊसाहेबांशी मी अनेक वेळा संवाद केलेला आहे, बसलो आहे. भाऊसाहेबांचं अजूनही साहित्य प्रकाशित झालेलं नाही. बरेच लेख त्यांचे आहेत, बरेच लेख अप्रकाशित लेख आहेत, मी स्वतः बघितलेला आहे. मी म्हटलं भाऊसाहेब येऊ द्या जरा. आणि हे साहित्य समाजासमोर येणं अत्यंत गरज आहे. मला तरी असं वाटते की कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि हे साहित्य प्रकाशित आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. निश्चितपणे समाजाचं पाठबळसुद्धा त्यांच्या कार्याशी राहील. या भाऊसाहेबांच्या या विचारप्रवर्तक कार्याला, त्यांच्या विचाराला मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद. आदरणीय डॉक्टर ताराचंद खांडेकर सरांना विनंती करतो. सर्वप्रथम मी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज भाऊंना आपण एक सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथे एकत्र झालेलो आहोत. मी त्यांच्याबद्दल माझे विचार मांडण्यापूर्वी त्यांनाही विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. सभेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र प्राध्यापक रणजित मेश्राम, डॉक्टर डहाट, इमोन आरनवरे, अश्वघोष, करुणा, बाळू
इथे श्रद्धे भंतेजी आहेत, आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्र पाटील आहेत, रुपेशजी आहेत, निरंजन आहेत, डॉक्टर चोरमार आहेत आणि अनेक मान्यवर लोक आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही. गेल्या 2 वर्षानंतर मी पहिल्यांदा एका कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित आहे. आपण हा काळ सगळ्यांनी अनुभवलेला आहे. डॉक्टरांच्या मनाईमुळे कुठल्या प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नये असा एक दंडक त्यांनी घालून दिलेला असल्यामुळे गेली 2 वर्ष मी सार्वजनिक जीवनापासून साधारणतः अलिप्त राहिलेलो आहे. भाऊनं जेव्हा मला फोन करून विचारलं की भाऊंच्या श्रद्धांजलीचा आपण कार्यक्रम घेत आहोत, तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हा. मी बाळूला म्हटलं, बाळू, डॉक्टरांनी मला मनाई केलेली आहे आणि मी येऊ शकेल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे, परंतु मला जर जमलं तर मग 5-10 मिनटासाठी मी येईल आणि मध्येच भाषण करून निघून जाईल. परंतु भाऊच्याबद्दल माझ्या मनात जी एक श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या पोटी मला इथे उपस्थित होणं अगदी माझं नैतिक कर्तव्य वाटलं. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं भाऊंना विनम्र श्रद्धांजली पुन्हा अर्पण करतो. अनेक लेखातून आणि अनेक भाषणातून सातत्यानं हे बिंबवलं जातं की भाऊ लोखंडे हे रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या संस्थांपैकी एक होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापूर्वी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विसर्जन करून जेव्हा त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा मनोदय व्यक्त केला, त्यासंबंधीचं फुलपत्र त्यांनी प्रकाशित केलं आणि त्यानंतर रिपब्लिकन ह्या नावाला आणि रिपब्लिकन चळवळीला एक नवे आयाम जे मिळायला लागले, त्यामधूनच रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची स्थापना करणं आम्हाला अतिशय क्रमप्राप्त वाटलं. त्यापूर्वी शेड्यूल कास्ट विद्यार्थी फेडरेशन कार्यरत होतं आणि ह्या शेड्यूल कास्ट विद्यार्थी फेडरेशननं संपूर्ण भारतभर विद्यार्थी जीवनामध्ये अतिशय आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन करण्याचं कार्य केलेलं होतं. BP मौर्यसारखी माणसं किंवा सखाराम मेश्राम, आमचे नहा कुंभारे, बॅरिस्टर राधाभाऊ खोब्रागड, ही सगळी मंडळी शेड्यूल कास्ट विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून ही पुढे आलेली होती आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शेड्यूल कास्ट विद्यार्थी फेडरेशन ह्या दोघांमध्ये एक समन्वय राहावा, ही सातत्यानं त्यामध्ये भूमिका होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनचं विसर्जन झाल्यानंतर रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची स्थापना केली गेली, परंतु रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनला कुठल्या प्रकारची ऊर्जितावस्था त्यावेळी निर्माण झालेली नव्हती. मी नुकताच MA पार्ट 1 होऊन रिझर्व्ह बँकेत मला काही कौटुंबिक कारणामुळे नोकरी सोडून रिझर्व्ह बँकेत नोकरी करावी लागली. त्यामुळे मी रिझर्व्ह बँकेत नोकरी करत असताना आम्ही बुद्धनगरमध्ये राहायला लागलो. भाऊ पण बुद्धनगरमध्येच होते. त्यावेळी सूर्यकांत डोंगरे, मी आणि बाकीची सगळी मंडळी यांनी एकत्र बसून असा विचार केला की शेड्यूल कास्ट विद्यार्थी फेडरेशन विसर्जित झालेली आहे, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनला कुठलीही ऊर्जितावस्था नाही आहे. ह्या अवस्थेमध्ये आपण रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनला पुनरुज्जीवित करू. भाऊ त्यावेळी विद्यार्थी होते आणि इथे STS शाळेच्या बाजूला जी एक म्हाडाची कॉलनी आहे, त्यामध्ये ते गंगाधर पानतावडे यांच्या रूमवर नेहमी राहायचे. मी पानतावड्यांच्याकडे विद्यार्थी जीवनापासून नेहमी येणं जाणं सुरू व्हायचं 5 पावलीपासून, तर त्यांच्या त्या म्हाडाच्या कॉलनीतल्या रूमवर. तेव्हापासून भाऊंचा आमचा संबंध आला आणि जेव्हा आम्ही रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची पहिली कार्यकारिणी जाहीर केली, मी आणि सूर्यकांत डोंगरे अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो, त्यावेळी भाऊंना आम्ही रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचं कोषाध्यक्ष केलं होतं. भाऊ मला म्हणाले की मला कुठल्या प्रकारची आंदोलनाची पार्श्वभूमी नाही आहे. मी म्हटलं, भाऊ, आम्हाला कुठल्या प्रकारची आंदोलनाची पार्श्वभूमी नाही आहे आणि आपण एकत्र येऊन काहीतरी शिकावं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत सोडवायचा प्रयत्न करावा म्हणून आपण धडपडत आहोत. पण आपण सामूहिकरित्या आपल्याला जे करता येईल ते आपण करू आणि त्या पद्धतीनं मग आम्ही कार्यान्वित झालो.
काही दिवसांना सूर्यकांत डोंगरे सरकारी नोकरीत गेलेत. आमचे उपाध्यक्ष होते एक, तेही रिझर्व्ह बँकेत होते. त्यांनी नोकरीच्या भीतीनं राजीनामा दिला. मी मात्र रिझर्व्ह बँकेत नोकरी करत असतानासुद्धा कार्यवाह राहिलो. ह्या लोकांनी राजीनामा दिल्यानंतर जेव्हा आम्ही रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची पुनर्मांडणी केली तेव्हा मी अध्यक्ष झालो आणि भाऊ लोखंडे आमचे कार्यवाह झाले. अशोक गोडघाटे त्यावेळी पहिल्यांदा मग आमचे उपाध्यक्ष म्हणून आम्ही कार्यकारिणीमध्ये त्यांना घेतलं. आणि मग ताराचंद्र खांडेकर, भाऊ लोखंडे आणि अशोक गोडघाटे ह्या त्रयांनी मिळून ह्या संपूर्ण विदर्भामध्ये रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची जी पायाभरणी केली त्याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचे कुठलेही प्रश्न असो, शैक्षणिक असो, त्यांचे आर्थिक असो किंवा त्यांना ॲडमिशनच्या बाबतीतल्या ज्या बाबी असतील त्या सगळ्या सोडवणं ह्या संबंधी आम्ही प्रत्यक्ष कार्यतत्पर राहत होतो. नागपूरच्या संपूर्ण वातावरणामध्ये रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशननं त्यावेळी जे कार्य केलं त्याची ऐतिहासिक दखल काही संशोधकांनी घेतलेली आहे. इथे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत असतानाच, त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी सोडवत असतानाच त्यांच्यामध्ये आंबेडकरी प्रेरणा कशी आपल्याला जोजवता येईल ह्यासंबंधी आम्ही कार्यक्रम आखत होतो. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला असं दिसेल की आम्ही दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाच्या पूर्वसंध्येला सतत तिथे विद्यार्थ्यांची संमेलनं घेत होतो. पहिल्या संमेलनाला एलिनॉर जेलियट ह्या अध्यक्ष होत्या. दुसऱ्या संमेलनाला एडी मणी हितवाचे त्यावेळचे एडिटर नावाजलेले संसदपटू होते, ते सुद्धा दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि तिथून मग बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे म्हणून आम्ही विद्यापीठामध्ये आंबेडकर चेअरची स्थापना व्हावी, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल सुरू व्हावा, अशा प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या. त्यासंबंधी काही व्याख्यानमालांचं आम्ही आयोजन केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अतिशय गुंतवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. हा इतिहास सांगत असताना भाऊ अशोक गोडघाटे आणि आम्ही आम्हा तिघापैकी जर एखादा ॲबसेंट असेल, समजा आम्ही बर्डीला गेलो आणि बर्डीमध्ये जर अशोक गोडघाटे आणि भाऊ लोखंडे असतील तर तिसऱ्या माणसापुढे प्रश्न असायचा की ताराचंद्र खांडेकर कुठे आहे. एखाद्या ठिकाणी जर मी आणि भाऊ लोखंडे असतील तर प्रश्न पडायचा की अशोक गोडघाटे कुठे आहे. म्हणजे ही त्रिकोण जे होतं ते चळवळीचं एक असं लोकांच्या पुढे एक वेगळं मॉडेल त्यावेळी निर्माण झालेलं होतं. इथून आमच्यामध्ये आंदोलनाचं जे बीजारोपण झालं ते आजपर्यंत आम्ही सातत्यानं आमच्या जीवनामध्ये ते उतरवत राहिलेलो आहे. हा एक सामूहिक यशस्वीतेचा प्रयोग आहे हे ह्या ठिकाणी मला नमूद करणं फार आवश्यक आहे. मित्र, भाऊंच्याबद्दल मी काय बोलावं. माझ्यापुढे भाऊंचं सगळं एक विश्व, त्यांच्या वैयक्तिक जीवनापासून तर त्यांच्या साहित्यिक आणि बाकीच्या सगळ्या राजकीय भूमिका, त्यांची साहित्यिक भूमिका, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लेखन म्हणून असलेलं कर्तृत्व, त्यांचं संपादक म्हणून असलेलं कर्तृत्व हे सातत्यानं माझ्या नजरेपुढे आहे. मला माहिती आहे की पुढच्या प्रवासामध्ये आम्ही जेव्हा मुक्तिवाहिनीची स्थापना केली किंवा मी जेव्हा आंबेडकर अध्ययन मंडळ स्थापन केलं रिझर्व्ह बँकेमध्ये, तेव्हा ह्या सगळ्या बाबीमध्ये भाऊंचा फारसा आम्हाला सपोर्ट नव्हता. किंबहुना मुक्तिवाहिनी आणि आंबेडकर अध्ययन मंडळ ह्याशी भाऊंचं एक चित्तेचा असं वेगळं नातं होतं. तथापि आम्ही वैचारिक मतभेद बाजूला टाकून सातत्यानं सामोपचारानं ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलेलो आहे. आणि भाऊंनी नंतर त्यांच्या विद्यापीठीय जीवनामध्ये ज्या अनेक गोष्टी केल्या त्या अनेक गोष्टीमध्ये आमचा सहभाग राहिलेला आहे. मग ते पाणी डिपार्टमेंट असो, आंबेडकर थाट असो, आंबेडकर अध्यासन असो किंवा बाकीची. आता त्यांनी ज्या साहित्यिक प्रवाहामध्ये मग दाटाने सांगितलं की नागपुरात 2 विभिन्न अशा प्रकारच्या विचारप्रणाली आहेत.
एक संघाची प्रणाली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रणाली आहे. ह्या आंबेडकरांच्या प्रणालीमध्येही काही जे अंतर्गत मतभेद ज्यावेळेच्या समाजवाद्यांनी आणि कम्युनिस्टांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये आपल्यामध्ये वैचारिक मतभेदाच्या नावावर आपल्या काही लोकांनी रिपब्लिकन आंदोलनामध्ये किंवा दलित साहित्यामध्ये एक आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. आता त्याला अलीकडे अनेक प्रकारचे फाटे फोडण्यात येतात. कोणी फुले आंबेडकर म्हणतो, कोणी आंबेडकरवादी म्हणतो, कोणी बुद्धवादी म्हणतो आणि दलित शब्द नकारलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणं सध्या सुरू आहे. मी ह्या संबंधित डिटेल्समध्ये इथे विवेचन करण्याची काही गरज नाही आहे. मला आनंद ह्याचा वाटतो की भाऊंनी ह्याच्यामध्ये एक नेहमी सुवर्णमध्य साधला आणि मला ज्याप्रमाणे संपूर्ण आंबेडकरी विश्वामध्ये जे कोणी विचारवंत आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, त्या सगळ्यांशी माझं एक साहचर्य आहे किंवा वैचारिक देवाणघेवाण आहे. तशाच प्रकारची वैचारिक देवाणघेवाण ही भाऊंच्याही अंतःकरणात होती, आहे, राहिली सातत्यानं आणि त्यामुळे संपूर्ण भारतातील एक वैचारिक आंबेडकरी विश्व आहे. त्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा मज्जाव न ठेवता अतिशय जोमानं आणि अतिशय पोटतिडकीनं आम्हाला त्या सगळ्यांमध्ये सहभाग घेता येऊ शकला आहे. भाऊंनी निकाय स्थापन केलं त्याच्यापूर्वी आम्ही मुक्तिवाणीच्या वतीनं इथे जेव्हा अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन झालं 1975-76ला, त्याचा संयोजक मी होतो. नांदेडच्या अस्मिता आदर्श मेळाव्यामध्ये जेव्हा मी पाहिलं की ह्या ठिकाणी साम्यवादी किंवा जे स्वतःला पुरोगामी म्हणतात ती माणसं आंबेडकरवादापेक्षा बाजूला सरून आंबेडकरवादावर बौद्ध तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानाचं मागूसच नाही, परंतु आंबेडकरवादावर मार्क्सवादाचा प्रभाव कसा बिंबवता येईल ह्याच्यासाठी त्या कृत्य करत होते. त्याची मला चुणूक लागलेली होती. अनेकांशी माझे वैयक्तिक संबंध होते. झाले घसाळ यांच्याशी माझा विचारविमर्श व्हायचा, बागुलांशी माझा विचारविमर्श व्हायचा आणि त्यांच्या एकूण विचारप्रणालीतनं हे जाणवायचं की ह्यांना आंबेडकर हे अपुरं वाटतं. आणि म्हणून नांदेडच्या संमेलनामध्ये मी असं ठरवलं की ह्याच्यानंतरचं संमेलन आपण नागपूरला घेऊ आणि त्याला एक व्यापक रूप देऊ. त्या व्यापक रूप देण्याच्या नावाखाली हे जे संमेलन झालं अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, खरं म्हणजे ते अखिल भारतीय अस्मितादर्श दलित साहित्य संमेलन असं त्याचं नामाभिधान होतं. परंतु इतिहासामध्ये अशी दखल घेतली जाते की अस्मितादर्श संमेलन झालंच नाही. जे झालं ते अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन झालं. ठीक आहे, इतिहासकारांना आपण काही सांगता येत नाही कारण त्यांचा एक चष्मा असतो आणि त्या चष्म्यातनं अनेक गोष्टी ते कलुषित भावनेतनं लिहिण्याचा किंवा बिंबवण्याचा प्रयत्न करतात. आपण सुज्ञ आहात, इतिहासाची योग्य दखल घ्यावी आपण, म्हणून हे सगळं विवेचन करतो. भाऊंच्या कर्तृत्वाबद्दल चोरमाऱ्यांनी लिहिलं. आज आपण फेसबुकचे अकाउंट जर पाहिले तर भाऊंच्याबद्दल अनेक प्रकारचे चांगले लेख आपल्याला वाचायला मिळतात. मला ह्या ठिकाणी भाऊंचं जे अतिशय मोलाचं कार्य जर काही वाटत असेल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आमच्यासारखी माणसं ज्या का पॉलिटिक्स मास्टर ऑफ नन अशी आमची अवस्था आहे. त्याचं कारणे वेगळी आहे. आमच्या पूर्वीची जी पिढी होती त्या पिढीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनं करा, माराच्या जागा काबीज करा हे ब्रीद धारण करून माराच्या जागा काबीज केल्या, परंतु समाजापासून ही माणसं विन्मुख झाली. त्यामुळे आमची जी पिढी होती त्या पिढीनं असं ठरवलं की बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलचं आमचं जे उत्तरदायित्व आहे ते उत्तरदायित्व सांभाळताना आम्ही सरकारी नोकरीत असो की अजून कुठेही असो समाजापासून कुठल्याही प्रकारे विभक्त न होता समाजामध्ये राहून समाजाच्या ज्या हाल प्रश्न आहेत त्यामध्ये सहभाग घेऊन, मग त्या राजकीय असो, धार्मिक असो, सामाजिक असो, ज्या काही वैगुण्याच्या बाबी असतील त्या नष्ट करणं, त्या पद्धतीनं प्रबोधन करणं, ही सगळी कार्यप्रणाली आम्ही अव्याहतपणे आपापल्या परीनं पेलण्याचा प्रयत्न केला. भिक्षू संघ असो, भाऊंचे बौद्ध विद्वान म्हणून अनेक भिक्षूंची म्हणजे राव संस्कृत्यान, भदंत आनंद कौशल्यान यांच्यापासून तर आजच्या
दीपांकर भक्तजींच्यापर्यंत अतिशय सगळ्यांशी अतिशय जवळचे संबंध होते. आणि ह्या सगळ्यांशी चर्चा करून भाऊंचं एक व्यक्तिमत्व सातत्यानं घडताना आम्ही पाहिलेलं आहे. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या पीठावर भाऊंनी जेव्हा राहुल संस्कृत्यांना मोरभवनमध्ये बोलावलं ते अतिशय ऐतिहासिक क्षण होता तो भाऊंच्या जीवनातही आणि आंबेडकरी प्रबोधनाच्या जीवनकालामध्येही तो अतिशय ऐतिहासिक क्षण होता. कारण राहुल संस्कृत्यांसारखा माणूस भारतातला अतिशय एकमेव त्यावेळेचा जिवंत ज्याला आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचा म्हणू अशा प्रकारचा भिक्षू त्यावेळी भाऊंच्या अतिशय संपर्कात आलेला होता. आनंद कौस्तल्यान आणि भाऊ किंवा मी आणि आनंद कौस्तल्यान आम्हा सगळ्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. असं म्हणताना हे केवळ श्रद्धेचे संबंध नव्हते तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं भगवान बुद्धाच्या धम्माची पुनर्मांडणी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली ती भूमिकासुद्धा ह्या लोकांमध्ये बिंबवण्यासाठी आमच्या ह्या संवादांना फार मोठा अर्थ राहत होता. मी आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही आहे परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधीच्या ज्या अतिशय कपोलकल्पित किंवा भ्रममूलक अशा ज्या धारणा होत्या त्या धारणा नष्ट करण्यासाठी आम्ही आमच्या परीनं प्रत्यक्ष संवादातून किंवा आमच्या लेखणीतनं सातत्यानं त्याच्यावर मारा केलेला आहे. भाऊंचं मला एक वैशिष्ट्य वाटलं की भाऊंनी ह्या सगळ्या बाबी अतिशय जाणीवेतनं हे केल्या. भाऊ उत्तम कवी होते, वक्ता तर होतेच होते, उत्कृष्ट लेखक होते पण उत्कृष्ट कवीसुद्धा होते. त्यांच्या कथासुद्धा आहेत भाऊंच्या आणि त्यांचं संशोधनात्मक जे लेखन आहे ते एका वेगळ्या धाटणीचं आहे. केवळ विद्यापीठीय संशोधन म्हणून नव्हे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ते संस्कृतचे अभ्यास होते, पाली प्राकृतीचं हेड ऑफ द डिपार्टमेंटच होते, आंबेडकर दर्शनाचे ते प्रोफेसर होते, त्याचबरोबर ते एन्शंट इंडियन हिस्ट्रीचे स्टुडंट होते. पाली वाङ्मयाचा प्राकृत वाङ्मयाचा त्यांचा जो व्यासंग होता तो अतिशय भक्कम आणि मुलगावी चिंतनाचा होता आणि त्यामुळे त्यांचं जे आकलन आहे ते आकलन महाराष्ट्रातल्या कुठल्याही तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या आकलनापेक्षा भिन्न आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेताना वेगवेगळ्या कसोट्या वापरात आणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनाचं भगवान बुद्ध प्रणीत जे बाबासाहेब आंबेडकरांचं विचारधन आहे त्याचं वेगवेगळ्या आयामातून विश्लेषण करून त्या पद्धतीनं मांडणी करण्याचं जे कार्य आहे ते ऐतिहासिक कार्य भाऊंनी अव्याहतपणे जोपासण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं हे भाऊंचं फार मोठं उत्तरदायित्व आहे. दाटांनी सांगितलं अशोक गोष्टीला मी विनंती करून सांगतो की भाऊंची अनेक व्याख्यानं अनेक सेमिनार्स विद्यापीठातले अनेक सेमिनार्स आहेत. भाऊंनी आकाशवाणीवर संत साहित्यावर जे एक अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीची एक व्याख्यानमाला असते पूमलाट व्याख्यानमाला त्या व्याख्यानमालेमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लोकांनाच व्याख्यानासाठी बोलावलं जातं. आकाशवाणीनं भाऊंचं हे पूर्णलाट व्याख्यानमालेसाठी 2 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केलेली होती. त्या व्याख्यानमालेच्या अध्यक्ष म्हणून सुशीला मुल जाधव मॅडम होत्या आणि ती व्याख्यानं जी आहेत ती 2 व्याख्यानं त्या आकाशवाणीनं ते प्रकाशित केलं की नाही मला माहिती नाही आहे परंतु त्यांच्याकडे हा जो ठेवा आहे वैचारिक ठेवा आहे ती भूमिका त्यांच्या त्या PhDच्या ग्रंथापेक्षा भाऊसाहेबांनी त्या व्याख्यानमालेमध्ये संत वाङ्मयाचं जे इंटरप्रिटेशन केलं त्यावेळी ते विकसित अशा प्रकारचे बौद्ध धारणा जोपासणारे विचारवंत झालेले होते. PhDचा अभ्यास करताना त्यांच्या मर्यादा होत्या. त्या मर्यादाच्या बाहेर निघून संत साहित्यात बुद्ध धर्माचा जो प्रभाव आहे तो प्रभाव मांडताना त्यांनी जी एक विशिष्ट प्रकारची वैचारिक भूमिका धारण केलेली होती त्याचं प्रतिबिंब त्या दोन्ही व्याख्यानांमध्ये प्रतिबिंबित झाल्याचं आपल्याला माहिती आहे. त्यांची अनेक भाषणं आहेत. त्यांना डॉक्युमेंटेशनचा फार नाद होता. भदंत आनंद कौशल्यांपासून त्यांनी ते शिकले होते. भाऊ बोलायला लागले की पहिल्यांदा खिशातून मोबाईल काढून
बटन ऑन करून भाषण करायचे. जे डॉक्युमेंटेशन हा भाऊंचा एक अतिशय महत्त्वाचा गुण होता. आमच्यासारखी माणसं काय सोडून द्या, कुठे गेलो काय, कुठे नाही काय, कुठे नाव आलं काय, ह्याच्याशी काही सोय सुचत नसतं. कदाचित आम्हाला अनेक गोष्टी त्यामुळे वंचित राहावं लागत असेल, परंतु भाऊंचं एक वाखाणण्यासारखं वैशिष्ट्य होतं की त्यांचा डॉक्युमेंटेशनवर फार भर होता. आणि हे डॉक्युमेंटेशन मला वाटते अष्टकोशच्या जवळ असेल तेव्हा भाऊंना खऱ्या अर्थानं त्यांचं वैचारिक धन पुढे आणायचं असेल. भरपूर आलेलं आहे, त्यांनी अनुवाद केलेल्या माझ्या अपेक्षा वेगळ्या होत्या. भाऊ जेव्हा विद्यापीठाच्या आंबेडकर चेअरचे प्रोफेसर झाले तेव्हा सल्लामसलत करण्यासाठी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, मी काय ह्याच्यातनं काय तुम्हाला अपेक्षित आहे. मी म्हटलं, भाऊ मी तुम्हाला काय सांगू, तुम्ही अध्यासनाचे प्रोफेसर आहात. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण विचार विश्वामध्ये ज्या नवीन उलाढाली होत आहेत त्या संबंधीचं संशोधन जर आपल्याला आपल्या ह्या प्रतिष्ठानातनं करता आलं तर आपलं फार मोठं ऐतिहासिक योगदान राहील. आणि त्या दृष्टीनं त्यांनी कार्याला सुरुवातही केलेली होती. मला वाटते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील आणि अमरावतीचे डॉक्टर थोरात हा दोघांचे ग्रंथ त्यांनी त्या योजनेमध्ये प्रकाशित केलेले आहेत. मला अपेक्षा आहे की त्यांचं हे जे साहित्य आहे ते साहित्य जर अशोक घोषकडनं प्रकाशित होऊ शकलं नाही तर आपण त्या आंबेडकर फाउंडेशन जे आहे आपलं विचारधारा जी आहे त्या विचारधारेच्या वतीनं, कारण तो गव्हर्नमेंटचा फंड असतो, त्या फंडाच्याद्वारे ते आपण प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करूया. मित्र, भाऊंच्याबद्दल आता खांडेकर आणि भाऊ म्हटलं की एक वेगळं चित्र लोकांच्यामध्ये सातत्यानं उभं राहिलेलं मला माहिती आहे. वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष लढताना आम्ही अनेकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत, अनेकदा. परंतु त्यांच्यामुळे आमच्या वैयक्तिक संबंधांवर फारसा अनिष्ट परिणाम होऊ दिलेला नाही आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवसाच्या पूर्वी ते माझ्याकडे आलेत आणि मला म्हणालेत, मला म्हणजे मी प्रांजळपणे तुम्हाला सांगतो म्हणे की मी तुमच्याकडे जो आलो आहे तो तुमच्याबद्दलची कृतज्ञता अर्पण करायला आलो आहे. म्हटलं, भाऊ असं काय झालं, मी काय इतका मोठा माणूस नाही की तुम्ही माझ्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी, किंवा तुम्ही इतके लहान नाही आहे की मी तुमची कृतज्ञता स्वीकारावी. नाही म्हणे, मी माझ्या आयुष्यात एक फार मोठी चूक केली, तीही की तुमच्यासारख्या व्यक्तीला मी पूर्णपणे समजू शकलो नाही. मी म्हटलं, भाऊ मीही तुम्हाला पूर्णपणे समजू शकलो नाही. होतं असं, कारण जगत असताना आपण एकमेकांशी जेव्हा अमोरासमोर असतो तेव्हा एकमेकांच्याबद्दलचे जे द्वेष किंवा ज्या निषेधाच्या बाबी असतात, नकारात्मक गोष्टी असतात, त्या कधी कधी आपल्यावर हावी होतात आणि त्याबद्दल एखाद्याबद्दलचं मन कलुषित होऊ शकतं. म्हटलं, भाऊ ह्याबद्दल पश्चाताप करण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही आणि मी दोघे मिळून बाबासाहेब आंबेडकरांचंच काम करतो आहोत. तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील, माझ्या हातून काही चुका घडल्या असतील, पण त्यामुळे आपल्या वैयक्तिक संबंधांवर कुठल्या प्रकारची आस आपण येऊ दिलेली नाही आहे. अनेक लोक, भाऊ एखाद्या व्याख्यानाला जर जायचे असतील तर आयोजकांना सांगायचे, भाऊ लोखंडे जर असतील तर मी येणार नाही. माझ्यापुढे अनेक आयोजकांनी मला प्रश्न केला की आम्ही भाऊ लोखंडेंना बोलावतो आहोत, तुम्ही याल की नाही. अरे म्हटलं, हा काही प्रश्न आहे, तुम्ही भाऊंना विचारा की तुम्ही ज्या कार्यक्रमाला येत आहेत त्या कार्यक्रमाला खांडेकर पण येत आहेत, तेव्हा तुम्हाला काय आक्षेप आहे का. भाऊनी कुठल्याही आयोजकाला हे सांगितलं की खांडेकर येत आहेत म्हणून मी येणार नाही, किंवा मी कुठल्याही आयोजकाला हे म्हटलं नाही की भाऊ अध्यक्ष आहेत आणि मी वक्ता म्हणून कसा येऊ, किंवा ते अध्यक्ष आहेत की तेव्हा ते वक्ता आहेत किंवा मी त्यांच्या पुढे कसा येऊ. अशा प्रकारचा कुठलाही भेद, अशा प्रकारचा कुठलाही प्रपंच आम्ही आयुष्यात कधी होऊ दिलेला नाही आहे. आणि त्यामुळे त्यांचं ओशोवरचं प्रवचन असो किंवा त्यांचं कांशीरामाबद्दलची जी एक त्यांच्या मनात असलेली श्रद्धा असो, किंवा अनेक अशा बाबी आहेत ज्यांच्याशी मी कधीही एकमत होऊ शकलो नाही. ओशोंच्याबद्दल माझ्या मनाचाही आदर आहे, त्याचं जे लॉजिक आहे, त्याची जी ज्ञानसंपदा आहे, जगातल्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा त्याचा जो व्यासंग आहे,
त्याबद्दल माझ्या मनातही आदर आहे. परंतु मी ओशोला कधीच प्रतिबुद्ध म्हणू शकलो नाही किंवा कोणी त्याला ओशो म्हणजे बुद्ध म्हटल्याचं मला कधीही खपलेलं नाही. प्राध्यापक रावसाहेब कसबे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. तेही ओशोंचे भक्त होते आणि त्यांनी मला ओशोंची काही ग्रंथ आणि त्यांचे ते ओशो टाइम्स त्यांचं एक ते नियतकालिक एक 5-6 वर्ष त्यांचे ते अंक सातत्यानं मला यायचे आणि मीही ओशोंच्या एकूण सगळ्या त्या आविर्भावावर नव्हे त्यांचं जे वैचारिक कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वावर माझी एक श्रद्धा होती. हे सगळं असतानाही जेव्हा बुद्धाच्या बरोबर कृष्णाची लीला तो सांगतो तेव्हा मग माझ्या नजरेपुढे प्रश्न येतो की माणूस हा अंतर्बाह्य कसा आहे. तो फक्त पॉप्युलर व्हायच्या दृष्टीनं किंवा आपला संप्रदाय निर्माण करण्याच्या संदर्भात मागणी तसा पुरवठा ह्या न्यायानं तर आपलं तत्त्वज्ञान राबवत नाही ना. ह्याचं जेव्हा मला आकलन झालं तेव्हापासून निष्ठा किंवा प्रभाव ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याचा स्वीकार आपण किती प्रमाणात करावा ह्या संबंधीचं माझं एक मापदंड आहे. त्या मापदंडामध्ये भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय मला दुसरं कुठलीही व्यक्तिमत्व जगातलं आकर्षण करू शकलं नाही आहे. तेव्हा ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात वैचारिक मतभेदाच्या ह्या सोबत बाळगूनही आपल्याला एकदिलानं काम करता येतं. आम्ही मोठ्या गौरवानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची जी एक पायाभरणी केली त्या पायाभरणीचे ज्याप्रमाणे भाऊ एक अतिशय महत्त्वाचे दगड ठरले त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर आमच्यासारखी मंडळी त्या पायाभरणीतले महत्त्वाचे दगड ठरले. हे मला वाटतं आमच्या पिढीचं आत्मगौरव म्हणून सांगत नाही परंतु हे आमच्या पिढीचं अतिशय ऐतिहासिक योगदान आहे. ते कोणीही इतिहासकारांनी नाकारण्याचा प्रयत्न केलेला असला तरी कोणी नाकारू शकणार नाही कारण आमचं कंट्रीब्युशन तात्कालिक नाही आहे. भाऊंचं कंट्रीब्युशन तात्कालिक नाही आहे. प्रसंग संपला आणि माणूस गेला असं नाही आहे. भाऊंचं कर्तृत्व निकायमधलं त्यांचं लेखन त्यांचं बाकीचं जे संशोधनात्मक कार्य आहे ते कार्य हे सगळं माणसांना पुढच्या पिढींना प्रेरणा देणार आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. संपूर्ण भारतभर त्यांच्या विद्यार्थ्यांचं एक असं फार मोठं मंडळ तयार झालेलं आपल्याला दिसेल आणि या सगळ्यांच्या मनामध्ये भाऊंच्याबद्दलची जी एक असीम अशा प्रकारची एक श्रद्धा आहे त्यांच्या विद्वत्तेबद्दलचा जो एक आदर आहे तो आमच्या अनेक प्रोफेसरांसाठी त्याला एक मॉडेल म्हणून आपण ठेवण्यासारखं आहे असं मला ह्या ठिकाणी नम्रपणे सुचवावंसं वाटतं. भाऊंच्याबद्दल माझ्या मनात खूप बोलण्यासारखं आहे परंतु त्याच्यानंतर रणजितचंही भाषण व्हायचे आहे म्हणून मी इथे भाऊंना श्रद्धांजली अर्पण करताना काय म्हणावं. हा माणूस आपल्यातनं निघून जाईल असं क्षणभरही वाटलं नव्हतं. माणसं जन्माला येतात मरतात ते ठीक आहे त्याबद्दल त्याचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही परंतु ज्या अकालीपणे जो एक शॉक देऊन भाऊ आपल्यातनं निघून गेले ते त्या क्षणीही असह्य होतं. आजही ते असह्य आहे. भाऊ आमच्यामध्ये आहे हर्षघोषच्याच रूपानं नव्हे तर त्यांच्या कीर्तीच्या रूपानं त्यांच्या लेखनाच्या रूपानं आमच्यामध्ये आहेत. मी त्यांना माझ्या वतीनं त्यांना सगळ्यांच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.